हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊज डिझाईन त्याच बनवून कंटाळ येतो. कस्टमरची रिक्वायरमेंट असते की नवीन डिझाईनची आयडिया द्या असं. सो आजची ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात आणि नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बॅकनेक डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स शेअर करणार आहे, म्हणजे फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जरी कुणी नवीन शिकत असेल तरी सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. त्याला छान असा मोठासा काठ सुद्धा आहे. आणि खरं तर आज आपण हा काठ वापरून खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर इथे तुम्ही हेही बघू शकतात का आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग हा जो ब्लाऊज आहे तर त्याची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून टाकलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर. त्याचबरोबर याचा मुंडा आपण इथे घेतलेला आहे 5.25 इंच. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो त्यामुळे मग मी मेन फॅब्रिक सध्या साईडला ठेवलं. इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर 9 अधिक 1/2 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने ही लाईन जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स गळा बनवण्यासाठी किंवा गळ्याचा शेप देण्यासाठी म्हणजे त्या आधीच ड्रॉ करावा लागतो. आता इथे आपण गोल गळ्यावर छान अशी काठाची डिझाईन बनवणार आहोत. सो त्यामुळे क्रॉसमध्ये आपल्याला 1 इंचाला मार्किंग करून गोल गळ्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग गोलगळ्याची मार्किंग आपली फायनली इथे करून झालेली आहे. ठीक आहे, आता यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे पॅचची मार्किंग. सो बघा, मग हा जो काही मेन गळा आहे त्याच्या कडेने आपल्याला 1-1 इंचाची डिस्टन्सवर मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आता हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने अगदी अलगद अलगद आणि सावकाश. आणि इथे कोपऱ्यावर सेंटरला पान गळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, हा पानगळ्याचा शेप आपण खूप काही डीप घेतलेला नाहीये. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकतात, पण ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आता ही जी काही मार्किंग झालेली आहे तर ही आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायची आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊजला डिझाईन बनवतो त्यावेळेस आपण पेपर कॅनव्हास यूज करत असतो. सो त्यामुळे मग मी इथे पेपर कॅनव्हास कट करून घेते. आणि मी इथे थोडा अंदाज घेतला होता की आपल्याला किती कॅनव्हास पेपर लागणार आहे, त्यानुसार मग मी इथे कट करून घेतला. लक्षात राहू द्या, आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर हा आपण ऑलरेडी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजू बरोबर बॅक साईडच्या बंद बाजूला मॅच करायची आहे. आणि वरच्या साईडला बघा फेंट फेंट मार्किंग दिसते, तर ती आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे, सो अगदी व्यवस्थित आपला शेप अजिबात चेंज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. साईडची सुद्धा जी काही पानगळ्याची मार्किंग आहे ती सुद्धा मी इथे करून घेतली. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते, तर ती सुद्धा आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. जर व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्किंग दिसत नसेल तर लक्षात राहू द्या, तुम्ही ह्या पद्धतीने स्टेप फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला मार्किंग दिसेल. ठीक आहे, आणि थोडं किंचितचं मार्जिन ठेवत मी हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घेतला. आता आपण कटिंग केलेला हा ब्लाऊज
स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट मी त्यावर ठेवून घेतलेला आहे. सेंटरला आपल्याला एक पिन लावायची आहे आणि सगळ्यात आधी आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि फायनली अगदी परफेक्ट अशी आपण टीप मारून घेतलेली आहे. यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे, फक्त कमरेच्या साईडचं. ठीक आहे. सो बघा मग मी इथे हे कट करून घेतलेलं आहे. आता हे कट झाल्यानंतर हा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने इथे सरळ करायचा आहे आणि कमरेच्या साईडला द्यायची आहे आता आपल्याला इथे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना अस्तरचा जो काही आपला आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी हा पॉइंट खूपच इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही लक्षात राहू द्या. तर बघा मग मी अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर इथे दाबटीप देऊन घेत आहे. फिनिशिंग बघा किती मस्त आणि प्रॉपर अशी आलेली आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. ठीक आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते मी इथे कट करून घेते आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आता आपल्याला रेडी करायचा आहे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो फायनली परफेक्ट असा बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे आणि हा आता सध्या मी साईडला ठेवते. आणि जो काही आपला पॅच होता तर काठाचा तर तो बनवायला आता आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी जे काही काठ आहे ना आपण घेतलेला तर तो आपल्याला जॉईन करायचा आहे. लक्षात राहू द्या छान असा मोठासा काठ आहे, त्यामुळे खरं तर आपल्याला ही डिझाईन बनवणं पॉसिबल होतंय, पण तरी सुद्धा आपल्याला जॉईन द्यावा लागणार आहे. तर जॉईन देताना एक काठ सरळ आणि त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आहे आणि बघा इथे एक सिंपल टीप मारून घ्यायची. आता ही टीप मारून झाल्यानंतर हा काठ आपल्याला सरळ करायचा आहे आणि वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग खूपच सुंदर येते. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपला काठ इथे जॉईंट झालेला आहे. आता यानंतर आपल्याला जो काही आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपर आहे तर तो इथे जोडून घ्यायचा आहे. सो बघा मी बरोबर सेंटरला इथे ठेवून घेते आणि आता जी काही आपली कडेकडेने आपल्याला खरं तर हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तर तो एकमेकाला जोडून घ्यायचा, म्हणजे काठ आणि आपला कॅनव्हास पेपर. तर ही जी काही पानगळ्याची मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच इथे मी टीप मारून घेते, म्हणजे तिथे आपला बरोबर जो काही कॅनव्हास पेपर आहे तो आणि काठ एकमेकाला जॉईंट होईल. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे. खरं तर कॅनव्हास पेपर सुद्धा थोडासा एक्स्ट्रा आहे, पण तो लगेच आता आपण इथे कट करणार नाहीये. सध्या फक्त जो काही एक्स्ट्राचा काठ होता ना तेवढाच आपण इथे कट करून घेतला. ठीक आहे. आता यानंतर हा तयार झालेला आपला काठाचा पॅच इथे बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. सो काय करायचं बघा, बॅक पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर हा जो काही पॅच आहे ना तर तो सुद्धा उलटाच ठेवायचा. फक्त दोन्ही बॅक पार्ट आणि कॅनव्हास पेपरचा जो काही सेंटर पॉइंट आहे तो मॅच करायचा आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे. ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा कुठलाही असो, तुम्हाला सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारावी लागते. त्यानंतर जो काही आतला आपला मेन गोलगळा आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि मध्यभागी टीप मारण्याचं कारण हे आहे की आपला जो काही गळा आहे तर तो अगदी व्यवस्थित सेंटरलाच तयार होतो. तो अजिबात एक साईडला किंवा तिरका वगैरे होण्याचे चान्सेस राहत नाही. त्यामुळे मग सेंटरला टीप मारली, त्यानंतर जो काही मेन गोलगळा होता तिथे आपण टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, जे काही एक्स्ट्राचं आपलं कॅनव्हास पेपर त्याचबरोबर काठवही आहे, त्यानंतर बॅक पार्टचा मेन फॅब्रिक आणि अस्तरचं सगळंच संपूर्ण 4 पदरी इथे आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करायचं आहे. थोडंसं फक्त आपल्याला इथे ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि आता ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित प्रॉपर फोल्ड व्हावा आणि गळ्याचा आकार जसा आपल्याला परफेक्ट असा गोलाकार हवा आहे तसाच तयार व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे.
आता बघा अगदी व्यवस्थित आपण इथे कट्स मारून घेतलेले आहे. यानंतर काय करायचं, आता कडेकडेचं जे काही एक्स्ट्राचं पूर्ण कॅनव्हास पेपर आणि त्याला अटॅच ऑलरेडी जो काही काट आहे ना, तर तो सगळाच कट करायचा आहे. म्हणजे जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण टीप मारली होती पानगळ्याची. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित आपल्याला कडेकडेने एक्स्ट्राचं कट करायचं आहे. अगदी किंचितचं मार्जिन ठेवायचं आहे, खूप काही ठेवण्याची इथे गरज नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण ते एक्स्ट्राचं कट केलं आणि हा पॅच ह्या पद्धतीने आपण वरच्या साईडला व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला इथे गळ्याला द्यायची आहे दाबटीप. आता इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला हातला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो तो तुम्ही आठवणीने फॉलोच करायचा आहे. आणि मी बघा अगदी व्यवस्थित सावकाशपणे अगदी काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घेत आहे, कारण आता आपण जी दाबटीप देणार आहोत त्यावरच आपल्या गळ्याचं संपूर्ण लुक डिपेंड आहे. आणि बघा मग फायनली आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. यानंतर कडेकडेने आता जो काही पानगळ्याचा शेप होता आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून हा संपूर्ण पॅच आपल्या ब्लाऊजला अगदी व्यवस्थित अटॅच व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग किती व्यवस्थित असं आपण इथे टीप मारून घेतलेले आहे. आणि इथे वरच्या साईडला सुद्धा टीप द्यायची आहे, जेणेकरून तिथून धागे वगैरे निघायला नको. आणि एक्स्ट्राचं मी कट करून घेतलं. तर बघा इथे बघितल्या वेळेस लक्षात येते गळ्याचा शेप अगदी म्हणजे अगदी व्यवस्थित प्रॉपर आणि परफेक्ट सुद्धा खरं तर आलेला आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आता ह्या गळ्याला कडेने जो काही पानगळा आहे ना तिथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. मला आधी वाटलं कॉपर गोल्डन व्यवस्थित मॅच होईल, पण काठाचा कलर तसा येत नाहीये, तर तो माझ्या मते गोल्डनमध्येच जातोय. त्यामुळे मग आपण इथे गोल्डनच लेस यूज करणार आहोत. तर मी थोडीशी बारीकच लेस इथे यूज करते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडीशी ब्रॉड लेस यूज करू शकता, किंवा थोड्या वेगळ्या पद्धतीची डिझायनर लेस जरी यूज केली तरी सुद्धा चालेल. ॲक्च्युली हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशी लेस यूज करायची आहे किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार. ठीक आहे. आणि बघा जो काही पानगळा होता ना तर अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला हा जो काही पॅच आहे ना तर तो कडेने व्यवस्थित पॅक देखील होईल. आणि इथून मग धागे वगैरे निघण्याचे चान्सेसही राहणार नाही. अर्थातच आपला ब्लाऊज लवकर खराब होणार नाही. कोपऱ्यावर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपली जी काही लेस आहे तर ती तिरकी अशी क्रॉसमध्ये फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला शेप अगदी व्यवस्थित मेंटेन राहावा. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची लेस कट करायची आणि ह्या लेसची आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. सो बघा फायनली आपण ही लेस लावून घेतली. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकूयात. सो सेंटरपासून आपल्याला 4.5 इंचाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे, आणि अर्धा इंच त्याच्या साईडने सुद्धा मार्किंग करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर उभा टक्स जो आहे तर तो 4 इंचाचा मार्क करायचा. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे, आणि जी लाईन ड्रॉ केली एक्झॅक्टली त्यावर या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहत नाही. एक साईडचा टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे. आणि बघा मग फायनली अगदी परफेक्ट असे दोन्ही साईडचे टक्स टाकून झालेले आहे, कारण की योग्य पद्धतीने टक्स टाकणं खूप गरजेचं असतं. नाहीतर काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर कमरेच्या साईडला वरती तरंगतो, लूज पडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी परफेक्ट टक्स टाकायचे. त्यानंतर बघा इथे आता मी कमरेच्या साईडला सुद्धा एक लेस यूज करत आहे. नाही लावली तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे, बट आता सध्या ना ट्रेंड चालू आहे, कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावली जाते, आणि त्यामुळे ना ब्लाऊज डिझाईन किंवा ब्लाऊज आपला नक्कीच अजून छान असा उठून दिसतो. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. सो बघा फायनली आपण इथेही लेस लावून घेतलेली आहे. आणि एवढंच नाही तर आता इथल्या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप द्यायची आहे, आणि त्याचे काय फायदे आहेत तर ते मी तुम्हाला मगाशीच सांगितलेले आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट असे कमरेच्या साईडला सुद्धा आपली लेस इथे लावून झालेली आहे. आता यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला नॉट लावायचं आहे.
तर इथे जर तुम्हाला कापडी नॉट बनवायचं असेल तर तुम्ही इझिली बनवू शकतात. बट मी इथे कापडी नॉट काही बनवत नाहीये. जे काही आपले रेडीमेड गोल्डन नॉट असताना तर ते घेणार आहे. लक्षात राहू द्या, एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतात. सो मग मी इथे 1 मीटर नॉट अगदी व्यवस्थित मोजून कट करून घेतलेला आहे. आता इथे सिंपल असं फॅब्रिकचे लटकन बनवायचं आहे. जर तुम्हाला रेडीमेड लटकन लावायचं असतील तर तुम्ही नक्कीच लावू शकतात. कापडी बनवायचं असेल तर कापडीही मॅचिंग बनवू शकतात. तसंही मी आधी सुद्धा बरेचसे लटकन डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि आज आपण जे काही लटकन बनवणार आहोत खरं तर त्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात. सगळ्यात आधी ह्या पद्धतीने सिंपल टिप द्यायची आहे. आता बघा, मधला जो काही गळ्याच्या मधला पॅचचा कपडा होता तो आपण कट केला होता, तर त्यातला हा काठ उरलेला आहे आणि त्याच काठापासून आपण इथे छान असे मॅचिंग लटकन बनवणार आहोत. एक्स्ट्राचा इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा ते आता आपल्याला ह्या पद्धतीने दोन्ही पण व्यवस्थित सेंटरला फोल्ड करायचं, त्यामध्ये नॉट टाकायची, पुन्हा फोल्ड करायची आणि टीप मारून घ्यायची आहे. सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप द्यायची. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. आणि या पद्धतीने सिंपल असं फुलाच्या पाकळीसारखं लटकन आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा लटकन आपण इथे तयार करून घेऊयात. इथे सुद्धा बघा, सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि ह्या पद्धतीने फायनली आपले दोन्ही पण लटकन अगदी छान परफेक्ट रेडी झाले. अगदी कमीत कमी टाइममध्ये तयार होतात, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. सो असे लटकन डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात. त्यानंतर बघा, मग आता इथे शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावायची. एक साईडची लावून झाली की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची, जेणेकरून दोन्ही नॉट आपले व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात आणि फिनिशिंग आणि फिटिंगला काहीच प्रॉब्लेम देखील येत नाही. ठीक आहे. सो बघा, मग परफेक्ट असं आपण इथे लावून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला बांधून हे दाखवते. खरं तर आता ते किती टाईट लूज बांधायचं तर ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो फायनली आपली ही डिझाईन इथे रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते, म्हणजे नक्कीच तुम्हाला आयडिया येईल. सो बघा, मग फायनली गोल गळ्यावर आपण किती सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन बनवलेली आहे. म्हणजे गोलगळा आणि पानगळा दोन्ही आपल्या एकाच डिझाईनमध्ये आलेला आहे. छान असा मोठासा काठ जर तुमच्याकडे सुद्धा अवेलेबल असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकतात. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर संपूर्ण कटिंग स्टिचिंग जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगितलं, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी अशी डिझाईन बनवली नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधल्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपले साडी आणि ब्लाऊज खरं तर खूपच उठून दिसणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आणि या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही गोलगळा आणि पानगळ्याचं जे काही कॉम्बिनेशनची डिझाईन आहे तर ती नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. सो बघा, मग फायनली किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. पण म्हणजे तुम्हाला जरी त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपल्या आजचे डिझाईन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे. आणि आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.